आमच्या OPDमध्ये येणाऱ्या बऱ्याचशा पेशंटची कंप्लेंट असते की माझ्या हृदयाची धडधड ही जास्त प्रमाणात होते, म्हणजे ज्याला आम्ही पाल्पिटेशन्स म्हणतो. काही पेशंटना असं वाटतं की त्यांची हार्टबीट रेग्युलर नाही आहे, ती इरेग्युलर आहे. तर त्याच्यामुळं बरंचसं काय होतं की एखाद्या आपल्याला हृदयाची जाणीव, आपल्याला ठोक्यांची जाणीव जर आपल्याला व्हायला लागली तर त्याला आपण पाल्पिटेशन असं म्हणतो. आणि ती एक अनकम्फर्टेबल फिलिंग आहे, म्हणजे ते कम्फर्टेबल नाही. आपण बसलो आहे, आपण काय काम करतो आणि आपल्याला आपलं हृदय धडधडते असं वाटायला लागलं, आणि ते जर कंटिन्युअस असेल तर ते फार अनकम्फर्टेबल होऊन जातं. आणि मग त्याच्यामुळं पेशंटचं कुठंच, म्हणजे आपलं कुठंही लक्ष लागत नाही की आपण काय करतो आहे काय नाही. सारखं लक्ष आपलं त्या हृदयाच्या बीटकडे जातं. आता त्याच्यामध्ये काय की हृदयाच्या बीट्स ह्या रेग्युलर बीट्ससुद्धा असू शकतात आणि इरेग्युलर बीट्ससुद्धा असू शकतात. तर ह्या हृदयाचे जे ठोके आहेत, हा ठोक्यांचा आजार आहे, हा हृदयांच्या ठोक्यांचा आजार आहे. जर हृदयाचे ठोके जर कंटिन्युअसली, म्हणजे एकसारखे रेग्युलरली वर खाली जर होत असतील आणि ते जर 30 मिनटं ते 1 तासापेक्षा जास्त होत असतील, तर हा जो आहे तो नक्कीच आपल्याला डॉक्टरांना दाखवण्यासारखा आजार आहे आणि तो त्याने आपण लगेचच जाऊन दाखवावा.